नमस्कार काका. नमस्कार. सांगा काका, तुम्ही नाव सांगा, तुम्ही कुठले आहे? माझे नाव मोरेश्वर मनोहरराव गावंडे, राहणार स्वागत कॉलनी, कार्ला चौक, वर्धा. अच्छा. मी येथे रहिवासी असून मी शासकीय पोलीस येथे नागपूर येथे मी कार्यरत आहो. बरोबर. आता तुम्हाला त्रास काय होता ते सांगा. तुम्ही कशासाठी आले होते क्लिनिक मध्ये? माझं वजन पहिले 112 किलो होतं. त्यामुळे मला पाठीचा फार त्रास व्हायचा. त्यामुळे रात्रभर झोप न लागणे, ते करणे. त्यामुळे मी डॉक्टर मनोज खोडे सरांकडे बोर्ड पाहता पाहता मी त्यांच्याकडे आलो असताना माझ्या मनामध्ये एक भीती होती की खरंच माझं वजन कमी होईल का. सर तर औषधोपचार देतात, पण मी एवढं चला एकदा सरांकडे जाऊन बघावं आपण काय आहे काय नाही. असं करता करता मी सरांकडे 2 डोस घेतले सरांचे. त्याच्यामुळे मला फायदा झाला आणि 8 ते 10 वेळा मी साधारणतः कमरेचा त्यांच्याकडे उपचार केला. कमरेचा त्रास जो होता तुम्हाला, कमरेचा त्रास होता, मी फार उपचार केला. असं करता करता आज मला 10 ते 12च्या सायकलमध्ये सरांना मला फार आराम झाला. आणि एक प्रकारचा आराम न होता माझा कंबर आतापर्यंत माझी नष्ट झाली दुखणं. त्यामुळे आता मी सरांचे फार फार आभार आहो. आणि अशाच प्रकारे जर कोणाला काही त्रास असेल तर त्यांनी सरांकडे उपचार करावा, जेणेकरून माझा अनुभव मी सांगत आहे. असं नाही की बाबा मी म्हणजे त्या सरांची आणि माझी कोणत्याच प्रकारची कधीही ओळख नव्हती. त्यामुळे मी सरांकडे आलो. मी सरांचे फार आभारी आहे. आणि असं जर मला कधीतरी आलो त्यांनी पण मला सहकार्य द्यावं हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. बस. आणि वजनाविषयी सांगा. तुमच्या वजनाचं किती किलो वजन होतं आधी? माझं वजन पहिले 112 होतं. मग 112 माझं 109 झालं, 106 किलो झालं. त्याच्यानंतर 103 झालं आणि आज मी 102 झालं. 102 किलो झालं. आणि माझा पोटाचा घेरा पण फार कमी झाला. व्हेरी गुड. त्याच्यामुळे माझे शर्ट जे आहे, माझी जी कंबर आहे ती पहिली ती माझी 44ची होती, आता 40ची झाली. माझं शर्टही झालं. आणि मी आता परत माझे शर्ट मी शर्ट शिवायचं पण फार टाळत होतो की बाबा आपण कसं करायचं काय करायचं. आणि डॉक्टरला सांगायचं का दादा मला शर्ट जरा थोडंसं ढिलं सोड, म्हणजे त्याला म्हणायचं वाढल्या मापाचं. पुन्हा वाढलं तर झालं पाहिजे. मला वाढतं करता नाही येणार पण कमी करता येणार. त्यामुळे मी सरांचे परत पुन्हा एकदा आभार. आणि सरांचा जो स्टाफ आहे इथला कार्यरत करणारे त्यांचे पण मी आभार मानतो. कारण त्या पण आमचा काका आले त्या पण त्यांचे पण त्याच्यामध्ये म्हणजे बोलण्याचं आणि माझं बोलून द्यायचं. कधी मला वेळ नव्हतं मिळत, पण त्यांनी पण मला सहकार्य केलं. त्यामुळे सरांचे आणि त्यांच्या स्टाफचे मी मनपूर्वक आभार मानतो. बरोबर. धन्यवाद काका तुमचा पण. तुम्ही म्हणजे जो त्रास होता कमरेचा त्या त्रासासाठी आले आणि योगायोगाने तुम्हाला मग आपल्या वजन कमी करण्याच्या औषधाविषयी माहित पडलं, ते सुरू झालं तुमचं. आणि त्याच्यामुळे आता तुमचं वजन पण छान कमी झालेलं आहे. म्हणजे 112 किलोवरून आता 102 किलो म्हणजे 10 किलो जवळपास कमी झालेलं आहे 2-2.5 महिन्यामध्ये. आता तुम्ही असंच ते औषध कंटिन्यू ठेवा, म्हणजे तुमचं अजून जेवढं आपल्याला संभाव्य पाहिजे तेवढं वजन पूर्ण कमी करता येईल. आणि सोबत जे खानपानासाठी काळजी सांगितलेली आहे ते काळजी तुम्ही घेणं सुरू ठेवा. आवश्यक. बरोबर आहे. तुम्ही म्हणाल की त्याच पद्धतीने वागणार. कारण की आता माझं वय 55 वर्षाचं आहे आणि आता उतरत्या काळामध्ये कोणत्याही प्रकारचा आजार ते नव्हतं. माझं शरीर उत्तम आणि व्यवस्थित राहावं हीच मी आपला प्रार्थना करतो. नाही, बरोबर आहे. आता जो कोणी हा व्हिडिओ पाहत आहे त्यांना मी सगळ्यांना सांगतो की या काकांनी जो अनुभव घेतलेला आहे, हा माझं जे औषध आहे ते वनस्पतीजन्य औषध आहे, पूर्ण जडीबुटींपासून बनवलेलं आहे. त्याचा कुठल्याही प्रकारचा काहीही साईड इफेक्ट नाही. त्याच्यामुळे या काकांनी जो अनुभव सांगितलेला आहे तो अनुभव एकदम 100% खरा आहे. आणि त्या अनुभवाच्या आधारावर ज्याला कुणाला वजन कमी करायचं असेल त्यांनी निश्चिंतपणे औषध घेऊन गेल्यास वजन कमी होईल. आणि शारीरिक कुठलाही त्रास कमी असल्यास माझ्याकडे फिजिओथेरपी ट्रीटमेंट घेतल्यानंतर तो फिजिओथेरपीने तो त्रास दुरुस्त पण होईल.
असं काकांना पण, काका तुम्ही विश्वासाने सांगू शकता बरोबर ते खात्रीपूर्वक? ठामपणे विश्वास, बरोबर अंतकरणातून. छान, धन्यवाद काका. आता माझा इथला जो ऍड्रेस आहे तो एकदा सांगतो मी. देवशांती फिजिओथेरपी अँड हेल्थ क्लिनिक, ओल्ड RTO स्क्वेअर, बॅचलर रोड, वर्धा. कुणाला काही इतर समस्या आल्यास मला फोन करून विचारू शकता. माझा नंबर आहे 9921678389. धन्यवाद.